मुलांना जन्म देण्यापासून ते मोठे होईपर्यंत आणि पुढे सुद्धा त्यांचं भलं व्हावं यासाठी आईवडील आपलं सर्वस्व पणाला लावतात. आपल्या मुलांना जगातलं सर्व सुख मिळावं यासाठी ते शक्य तितकी मेहनत करतात. परंतु समाजात आजही अशी मुले पाहायला मिळतात जी आई वडिलांना जेव्हा आधाराची गरज असते तेव्हा त्यांची साथ सोडतात. मग त्यात त्यांचं काही बरं वाईट झालं तरी मुलांना काहीही फरक पडत नाही. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेला तिच्या मुलांनी बेवारस स्थितीत सोडलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन महिलेच्या मुलीला आणि मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. आता दोन्ही नराधम दया याचना करत आहेत. ही घटना आहे केरळ राज्यातील. इडुक्की जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या अण्णाकुट्टी मॅथ्यू या 76 वर्षीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. अट्टमपल्लम कॉलनीत भाड्याच्या घरात त्या एकट्याच राहायच्या. मलक्कल साजी वय वर्ष 55 आणि सीजी वय वर्ष 50 ही त्यांची 2 मुलं. स्थानिक पोलिसांनी मुलांना आपल्या आईची काळजी घ्या असे अनेकदा बजावलं होतं. मात्र मुलगा म्हणायचा की तो त्याच्या कुत्र्यांना फिरवण्यात प्रचंड व्यस्त आहे. दरम्यान वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी साजी आणि सीजी विरोधात मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट 2007 अंतर्गत खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन साजी आणि सीजी या दोघांनाही नोकरीवरून काढले. साजी केरळ बँकेच्या कुमली शाखेत कलेक्शन एजंट म्हणून कार्यरत होता, तर बहीण सीजी पंचायत विभागात हंगामी स्वरूपात काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार अण्णाकुट्टी यांची तब्येत खालावल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना केट्टायम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी अनेकदा त्यांच्या मुलांना फोन केले, मात्र मुलांकडून कुत्र्यांची काळजी घ्यायची आहे असं उत्तर आलं. वृद्धेच्या मृत्यूनंतर पोलिसांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांचा मृतदेह बस स्थानका शेजारी ठेवण्यात आला होता. तिथं शेकडो जणांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्कारावेळी जिल्हा अधिकारी देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या मुलाने त्यांचे दर्शन घेतले, मात्र मुलगी शेवटपर्यंत त्या ठिकाणी आलीच नाही. त्यांच्या जमिनीवरून वाद सुरू होता अशी माहिती मिळाली.